श्री स्वामी समर्थ। मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना। तर आज हा माझा स्पेशल व्हिडिओ आहे आपल्या गृहिणींसाठी, म्हणजे माझ्या मैत्रिणींसाठी। तर हा किचन संबंधित व्हिडिओ आहे, म्हणजे आपण किचनमध्ये जे आपलं मिक्सर आहे ते साफ करण्यासाठी कशाचा यूज केला पाहिजे आणि कशा प्रकारे ते साफ करायचं। तर स्वच्छतेविषयी हा व्हिडिओ आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। चला तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। चला तर मग। तर आज मी तुम्हाला मिक्सर कसं साफ करायचं त्याविषयी व्हिडिओ घेऊन आलेले आहे। आणि इथं बघू शकता तुम्ही, हे मिक्सर आमचं बहुत तरी 4 ते 5 वर्ष झालेले असतील। आणि इथं बघू शकतो तुम्ही खूप चिकट असं झालेलं आहे। आणि कारण कसं आपण सकाळी सकाळी स्वयंपाक करायचा असतो आणि आपल्या मागं घाई गडबड खूप असते। सकाळी सकाळी कुणाचे डबे असतात तर कुणाचं काय, आणि त्यावेळेतच मिक्सर कधी कधी खूपच खराब होतं। आणि इथं बघू शकता आता त्याला साफ केलं नव्हतं, त्यामुळे ते खूपच चिकट झालेलं होतं। आणि त्यासाठी मी इथं एका वाटीमध्ये वॉशिंग पावडर घेतलेली आहे। आपली जी दात घासण्याची टूथपेस्ट आहे ती घेतलेली आहे। तुम्ही कोणती टूथपेस्ट जी वापरत असाल ती घेऊ शकता। तर इथं कोलगेटची जी पेस्ट आहे ती मी घेतलेली आहे। आणि इथं बघू शकता तुम्ही, आपला जो ब्रश आहे दात घासण्याचा तो मी घेतलेला होता। आणि जो ब्रश आहे त्यामुळे ना जे आपलं मिक्सरचे जे कोपरे वगैरे आहे ते व्यवस्थित असे निघतात। आणि जर तुमच्याकडे जी आपली जास्त अशी मऊसूत अशी घसणी असेल तर तिनेही तुम्ही करू शकतात। तर माझ्याकडं मऊसूत घसणी नव्हती, आणि जर तारेची घसणी तुम्ही घासायचा प्रयत्न कराल तर त्या घसणीमुळे ना आपले जे मिक्सर आहे त्याला रॅशेस चर पडू शकतात। आणि ते फायबर असतं त्यामुळं त्याला जास्त अशा रॅशेस पडण्याची शक्यता असते। तर तुम्ही मऊसूत घसणी असेल तर अवश्य उपयोग करा। तर इथं मी तो ब्रश आहे त्या ब्रशच्या साहाय्याने व्यवस्थित असं जे कोपरे वगैरे आहे ते आधी भिजवून घेत आहे, जेणेकरून ते भिजल्यानंतर व्यवस्थित असे जास्त लवकर निघतात। तर इथं बघू शकता तुम्ही, जो खाली मिक्सरचा कलर आहे तो पिंक कलर आहे, म्हणजे गुलाबी कलर आहे, पण तो गुलाबी वाटतच नाही, त्याचा पूर्ण कलर चेंज झालेला आहे। आणि तुम्ही खरंच ही ट्रिक वापरून बघा, तर खूपच छान अशी होती। आणि हो, मला एक सर्व ताईंना किंवा दादांना जे कोणी माझा व्हिडिओ बघत असेल त्यांना एकच सांगायचं आहे की तुम्ही व्हिडिओ बघत असताना एक कमेंट करायला काहीच हरकत नाही। कमेंट आणि लाईक करायला पैसे लागत नाही, तर तुम्ही अवश्य कमेंट लाईक करा। कमेंट केली तर मला पुढील व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळतं आणि उत्साह येतो की कोणीतरी आपले व्हिडिओ बघतात आणि कोणाला तरी आवडतं आहे। आणि काही चुकही होत असेल तरी तुम्ही कमेंट करून सांगू शकता, मला राग येणार नाही। आणि चला आता इथं मी जी आतील घाण आहे, जी आपण जिथं मिक्सरचं भांडं बसवतो तिथलं बघा तुम्ही, किती असे जे बारीक बारीक कण आहे ते, कारण आपण घाई गडबडीमध्ये दळतो आणि कधी कधी काय होतं, जास्त पाणी जर झालं तो मसाला वरती येतो आणि मग इथं जाऊन बसतो। तर इथं बघू शकता मी असं पूर्ण साईडनं आधी मिक्सरच्या ते सर्व लावून घेणार आहेत, म्हणजे जे आपलं पेस्ट तयार केलेली आहे ती पूर्ण पसरून घ्यायची आहे, जेणेकरून ते भिजल्यानंतर व्यवस्थित निघतं। इथं आल्या मी छोटीशी ती मोठी सुई असते ना, आमच्याकडं दामण म्हणतात त्याला, जे धान्याचे पोते वगैरे असतात ते शिवण्यासाठी घेतात। तर त्याची मी जी टोकदार बाजू नाही घ्यायची आहे, ती पाठीमागची साईड आहे ते साईड घेतलेली आहे। आणि जे जे बाजूचे साईडचे कोपरे आहे मिक्सरचे ते सर्व त्यांच्याच साहाय्याने करून घेत आहे, ते सोयीस्कर पडतात। तुम्ही तुमच्याकडं जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकतात। तर इथं बघू शकता तर पूर्ण असं भिजवून घेतल्यानंतर फक्त ज्याला जास्त पाणी जाऊन द्यायचं नाही। पाणी गेलं तर मिक्सर आतमध्ये जे वायरिंग वगैरे आहे तर ते खराब होण्याची किंवा त्याला करंट बसण्याची शक्यता असते। तर फक्त आपण त्यात पाणी जास्त जाऊन द्यायचं नाही। तर इथं मी सर्व साईडनी पेस्ट लावून घेतली होती, आणि जी आपली मिक्सरची वायर आहे जे आपण बोर्डला जोडतो तर तिलाही मी जे पेस्ट आहे ती लावून घेतली होती। आणि खालच्या साईडनेही बघू शकता तुम्ही, खूप वेळ मी याची जी प्रोसेस आहे ती केली, भिजवून घेतला। आता भिजवून झाल्यानंतर आणि बऱ्यापैकी निघाल्यानंतर जो आपला मऊसूत कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्याच्या साहाय्याने मिक्सर असे व्यवस्थित असं साफ करून घ्यायचं आहे, पाणी जास्त लावायचं नाही। तर मी हा कोरडाच कपडा घेतलेला होता। आणि इथं बघू शकता तुम्ही, आता मी जी साईडचा जे आहे वायरिंग वगैरे ते सर्व त्याच कपड्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं साफ करून घेतलेलं आहे। आणि खरंच खूप छान असं मिक्सर साफ होतं, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर आता पूर्ण जी साईडनी जे आपलं मिक्सर आहे ते साफ करून घेतल्यानंतर आपल्याला समजणार आहे की आपलं कुठं मिक्सर अजून बाकी राहिलेलं आहे आणि कुठं नाही। तर हे बघा साईडच्या याच्यातही आपल्याला जे कोणे आहे कपड्याचे ते घालून घ्यायचे आहे, जेणेकरून अजून कुठंतरी जर आपल्याला घाण वगैरे त्याची जो चिकटपणा आहे तो राहिलेला असेल तर तो काढून घ्यायचा। आणि मी नंतर पुन्हा जिथं जिथं राहिलेलं होतं तिथं पुन्हा ब्रश केला, आणि अजून एक ओला कपडा घेतला, आणि ओल्या कपड्याच्या साहाय्याने थोडासा पुन्हा आपण जे
मिक्सर आहे ते क्लीन करून घेतलेला आहे. जास्त ओला कपडा करायचा नाही. आता ओला कपडा केल्यानंतर पुन्हा मी दुसरा पण अजून एक कपडा घेतलेला आहे, तो कोरडा घ्यायचा आहे. आता आधी आपण एका कोरड्या साह्याच्या कपड्याच्या साह्याने जे मिक्सर आहे ते वॉश करून घेतलं होतं. पुन्हा एक छोटासा ओला कपडा करून घ्यायचा आहे, त्याने पुन्हा आपलं जे मिक्सर आहे ते साफ करून घ्यायचं आहे आणि नंतर पुन्हा मऊसूत कपडा घेऊन आपलं मिक्सर पूर्णपणे क्लीन करून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता आपलं मिक्सर पूर्णपणे क्लीन झालेलं आहे आणि कुठं जर घाण दिसत असेल तर ती व्यवस्थित अशी आपल्याला काढून घ्यायची आहे. तर आता आपलं मिक्सर इथं क्लीन झालेलं आहे. तर तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही कशाप्रकारे मिक्सर साफ करतात तेही मला कमेंटद्वारे सांगा आणि तुमची कमेंटच माझ्यासाठी खूप प्रोत्साहदायक ठरते. आणि तुम्हाला जर वाटत असेल आपल्याकडून पाणी गेलं असेल तर थोडा वेळ तुम्ही हे मिक्सर आहे अशा प्रकारे ठेवलं तरी चालेल किंवा खाली ज्याचं जे समोरील भाग आहे तो खाली करून ठेवला तरी चालेल. 10 ते 15 मिनटं उन्हात ठेवल्यानंतर जे पाणी जर लागलंच असेल तर ते सुकून जातं आणि इथं थोडंसं 5 ते 10-15 मिनटं ठेवल्यानंतर तुम्हाला मी आता मिक्सर चालू करून दाखवते. जोडल्यानंतर इथं आता बघू शकता एवढं मी स्वच्छ केल्यानंतर तुम्ही म्हणत असेल की मिक्सर बंद पडतं. तर अशा प्रकारे आपलं मिक्सर चालू होतं आणि व्यवस्थित असं होतं. फक्त पाण्याचा जास्त वापर करायचा नाही. तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडलाच असेल तर लाईक कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.